बोलिले पुरे बेडी वाकुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेंतु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवई सदा सरस्वती भगवती निशेष ओम देवराज्य सेव्यमान पावनांद्रे पंकजम व्यालयज्ञसूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ श्रीकालभैरवं भजे महायोगपीठे सते भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता बोलिले तुरे बेडी वापुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध भगवत कथेकरिता भगवत चिंतनाकरिता कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय महत्वाचा अभंग प्रस्तुत सेवेकरता निवडलाय। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबा यांच्याकडे त्यांना क्षमा करण्याची प्रार्थना करतात। विठ्ठल परमार्थिक काही काम झाल्यानंतर पारमार्थिक क्रांती झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं
आपण जे आध्यात्मिक वाङ्मय तयार केलंय, हे तयार केलेलं वाङ्मय, जी काही आपण थोडीफार सेवा केली आहे, ती केलेली सेवा ही फक्त आपण आपल्या दृष्टीने निहाळून पाहिली. परमार्थाचे जाणते अधिकारी पुरुष, त्यांच्या चाचणीतून काय आपण ती सेवा तपासून पाहिली नाही. आणि जेव्हा हा विचार तुकोबारायांच्या मनामध्ये आला की आपली परमार्थिक सेवा ही आपल्या मनाला आवडण्यापेक्षा ही देवमान्य संतांना आवडते, महापुरुषांना आवडते, थोडक्यात ज्ञानोबासारख्या सत्पुरुषांना ती आवडते की नाही, याची आपण अगोदर कोणतीच खात्री केली नाही. पण आपण एवढं मोठं कार्य तर करून बसलो. मग आपलं हे कार्य ज्ञानोबारायांना मान्य आहे का? आपलं हे काम देवमान्य संतांना मान्य आहे का? ज्यावेळी याची पडताळणी करण्याकरता तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समोर गेले आणि समोर गेल्यानंतर मी एवढं काम केलंय आणि म्हणून मला आपण शाबासकी द्यावी अशी भूमिका घेण्यापेक्षा, माऊली मी एवढं काम केलंय, पण हे मी जरी केलं असेल तर यात माझ्या बुद्धीचं काही कौशल्य नाही. जे चांगलं आहे तेही तुमचं आहे आणि जे काही चुकलं असेल तेही तुमचं आहे. मी बोललो, मला असं वाटतं हा माझा अपराध आहे, पण मी लेकरू बनून तुमच्या समोर आलोय. तुम्ही माऊली आहात. जशी आई आपल्या बाळाचे सगळे बोबडे गोड गोड मानून घेत, तसं तुम्ही मला लेकरा समान माना आणि मी लेकरू म्हणून बोलतो. बोलिले लेकरू. माझं बोलणं चांगलं आहे असं मी म्हणणार नाही. बेडी वाकुडी उत्तरी. तुम्ही ते कसं मानता मला याच्याशी काही जास्त माहिती नाही. हे माझ्या सन्मानाचं काम आहे की नाही हेही मला माहिती नाही. पण जर माझं बोलणं अपराध असेल तर करा क्षमा अपराध. तुम्ही माझ्या अपराधाला क्षमा करा. कारण माझ्या अपराधाला पोटात घालण्या एवढी तुमची कूस मोठी आहे. तुम्ही सिद्ध आहात, तुम्ही महाराज आहात. हे सगळं करणं योग्य आहे की अयोग्य मला माहिती नाही आणि हे करावं की नाही याच्यासाठी मी काय तुमची अगोदर परवानगी घेतली नाही. आणि याच्यामध्ये मी तुमच्याविषयी थोडं काही बोललेलं आहे. जे वाङ्मय मी माझ्या जीवनात तयार केलंय त्याच्यात मी तुमच्याविषयी थोडंफार बोललेलं आहे. पण जे बोललो ते आपल्या योग्यतेपेक्षा निश्चित कमी आहे. माझी वाणी तुमच्या योग्यतेची उंची गाठू शकत नाही. आपण फार मोठे आहात. तुमच्या अधिकाराची पडताळणी न करता मी हे सगळं केलंय. नाही विचारिला अधिकार म्या आपुला, पण तरी मी हा प्रयत्न केलाय. माऊली, हा यज्ञ करण्याकरता मला आतापर्यंत बरेच जन्म तप करावं लागलंय. आता परत जन्माला यावं अशी आमची काय अपेक्षा नाही. पण जरी जन्माला येण्याचा प्रसंग आला तरी हा वाग्यज्ञ होण्याकरता परत अनंत काल जातील. म्हणून आमची विनंती आहे, जे आहे ते गोड मानून घ्या. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात, आता जो मी यज्ञ केलाय तो योग्य आहे की अयोग्य आहे मला माहिती नाही.
तो करण्याचा मी अधिकारी आहे की नाही मला माहिती नाही, पण मी तुमच्या चरणाचा दास म्हणून जवळ आलोय. आता मला मोकलून टाकू नका. राखे पायाचे किंकरा करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. अभंगाचा साधा सरळ सोपा आणि स्पष्ट भाव आपल्या समोर विशद केला. आता मी माझ्या आजच्या कीर्तनाकरता मोकळा झालो. कारण आजचं कीर्तन हे काही फार मी अभंगावर बोलावं आणि फार काही वेगळं सांगावं याच्याकरता हे कीर्तन आजचं आयोजित नाही. आजचं कीर्तन हे गेल्या 7 दिवसापासून जी मंडळी त्या उत्सवासाठी श्रम करतायत, परिश्रम घेतायत, कष्ट करतायत, त्या सर्व मंडळींचा श्रम परिहार करण्याचा दिवस आणि ते श्रम परिहार करण्याकरता खऱ्या अर्थाने आम्ही उभे आहोत. म्हणून मी अभंगाचा भाव आपल्या समोर अगोदर मोकळा केला. आता याच्या पुढे गाडी कोणत्या रुळावर न जाईल हे काही जास्त विचारात घेऊ नका. अभंग मी आपल्या समोर मतीत बुद्धीने विशद केला. बोलू नका. चालू असलेला आपला हा भगवान दत्तात्रय भगवंताच्या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आणि त्या निमित्ताने आयोजित हा अतिशय भव्य दिव्य कीर्तन महोत्सव परमपूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्म पीठाधीश्वर श्री दत्त संस्थान श्री क्षेत्र देवगड गुरुवर्य देवगडचे बाबांच्या आशीर्वादाने आणि उत्तराधिकारी श्री दत्त संस्थान गुरुवर्य स्वामीजींच्या आशीर्वादाने हा संपन्न होणारा 7 दिवसांचा कीर्तन महोत्सव आणि आज या कीर्तन महोत्सवाची जागराची सेवा आहे, उपांत्य दिवसाची सेवा. आज खऱ्या अर्थाने 7 दिवस केलेल्या परमार्थाचं फळ मागण्याचा दिवस आहे. मागणीची याचनेची आजची पर्वणी आहे. आणि आपण सर्वांनी केलेली सेवा ही खऱ्या अर्थाने भगवान श्री वीरभद्रांनी स्वीकार केली आहे आणि आपली सेवा परमेश्वरालाही मान्य आहे, देवमान्य संतांनाही मान्य आहे आणि पंचक्रोशीच्या समाजालाही मान्य आहे. याचं उत्तर आजच्या गर्दीने करून दिलं. आपल्या सर्वांची उपस्थिती या उत्सवाच्या यशस्वी फळांचं सौंदर्य हे खऱ्या अर्थाने दर्शित करतं. सर्वांचं सहकार्य, बऱ्याच दिवसापासूनचा हा उत्सव खऱ्या अर्थानं आम्ही त्या दिवशी ज्ञानोबारायांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या जो विधी सुरू होता त्या विधीच्या वेळी आम्ही बोलून गेलो की या सप्ताहाची पायरी एक वर्ष एक जागा भरून निघत आहे. मला आठवतंय लिंबाजी आप्पा ज्यावेळी होते त्यावेळी पारायण व्हायचं आणि संध्याकाळच्या सत्रात भजन व्हायचं. नंतर हळूहळू आमचा गावाशी संपर्क वाढत गेला आणि नंतर पारायण बंद झालं. पण त्या उत्तरात
संध्याकाळच्या सत्रात कथा सुरू. ज्ञानोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र, ज्ञानेश्वरी निरूपण. श्रीरामपूर तालुक्यामध्ये निपाणी वडगाव हे इतिहासातलं तालुक्यातलं पहिलं गाव ठरलं की ज्या गावात 7 दिवस ज्ञानेश्वरी निरूपण झालं. तालुक्यात ज्ञानेश्वरी निरूपण 7 दिवस कोणत्याही गावात झालेलं नाही, जे निपाणीत काही वर्षांपूर्वी झालं. आणि मग नंतर कथेचं रूपांतर हळूहळू मग नंतर पायी दिंडी सोहळ्याचा तपपूर्ती आला आणि तपपूर्तीच्या निमित्ताने कीर्तन ठरली. तो तपपूर्ती खरं म्हणजे 1च वर्ष करायचा होता, पण त्या तपपूर्तीच्या सोहळ्याला सहकार्य इतकं उत्कृष्ट मिळालं की तपपूर्ती ही तप वाढवतच चालली आणि आजपर्यंत ही कीर्तन चालूच आहे. थोडीशी कमी आम्हाला जाणवायची, सप्ताह होतोय पण पारायण होत नाही. पण यावर्षी भगवान वीरभद्रांनी तीही बाजू भरून काढली. स्वामी समर्थ भक्त परिवाराने सप्ताहाच्या पारायणाची जबाबदारी घेतली आणि सप्ताहाची आपुरी जबाबदारी. त्या सर्व भक्त मंडळाचे आम्ही ऋणी आहोत. आणि त्यांच्यानंतर अजून एक मनाला थोडीशी गोष्ट टोचत राहायची की सगळं चांगलं होतंय पण अखंड विना पहारा काही चालू नाही. असंच असतं, एक पूर्ण झालं की मग पुढच्या अपेक्षा व्यक्त करायच्या राहतात. अखंड विना पहाऱ्याची एक आमची अपेक्षा अपूर्ण होती. आनंद या गोष्टीचा आहे की या वर्षी अखंड विना प्रहारा सुद्धा पूर्ण. दरवर्षी एक गोष्ट भरत चालली, वाढत चालली, रिकाम्या जागा भरत चालल्या. आणि तुम्ही पहा, रिकाम्या जागा भरतायत पण उडून ताडून भरत नाहीये. भगवान वीरभद्र अगोदर गेल्या वर्षी सेवा करून घेतात आणि सेवा करून झाली की मग पुढच्या वर्षी अपेक्षा पूर्ण करतात. एक वर्ष एक अपेक्षा आपली पूर्ण करायचं काम चालू झालेलं आहे. आणि आता मला असं वाटतं की या सप्ताहामध्ये संप्रदायाला अपुरी अशी कोणतीही ठेवणारी गोष्ट या सप्ताहात राहिली नाही. सप्ताहाचा 360 डिग्रीचं वर्तुळ आता पूर्ण झालं, सगळ्या बाजू पूर्ण झाल्या. पारायणही आहे, विना प्रहारही आहे. विना प्रहारा विशेष आहे. जे टाळकरी मुलं तुम्हाला दिसते ना, बाहेरगावची बरीच मंडळी आज आलेली आहे. त्यांच्यासाठी हे आवर्जून सांगेल, हिची सगळी टाळकरी मंडळी उभी आहेत ना, 7 दिवसांचा दिवस रात्रीचा अखंड विना प्रहारा या पोरांनी पूर्ण केला. त्यांच्यासाठी सगळ्या मुलांनी प्रहार. आम्ही सकाळी काकड्याला आज आलो तर आम्ही पाहिलं जवळजवळ 25-30 पोरं इथे झोपूनच होतो. म्हटलं नियोजन कसं? ते म्हणे महाराज आम्ही कोणालाही अतिरिक्त लोड टाकला नाही, प्रत्येक जण एक तास पहारा घेतो. शिकण्यासारखी गोष्ट आहे. प्रपंचात माणसाने एका माणसावर कुटुंबाचं ओझं टाकू नये. हे निपाणी वडगावातल्या मुलांनी सप्ताहातले विण्या प्रहारावून दाखवलं. सगळ्यांनी सगळं वाटून घेतलं की किती मोठा यज्ञ असो तो शेवटपर्यंत पूर्णत्वाला जातो. बरं, नुसतं विना प्रहारच नाही महाराज, हरिपाठ, रोजचा हरिपाठ. मोबाईलची सुविधा आज सगळेजण मोबाईल मधून पाहत होते. हरिपाठ, रोजचं कीर्तन, जी पडेल ती सेवा. म्हणजे सेवेला मर्यादाच राहिली नाही. मंडप झाडण्यापासून ज्यांच्या उदरी ही अशी सेवा करणारी संतती जन्माला आली. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय, धन्य माता पिता. याच्यापेक्षा मोठे शब्द नाही. अकल्प आयुष्य व्हावे तया तुळास.
माझी या सकळा हरीच्या दासा. आणि अशी ही सर्व मुलं आपल्या गावचं खऱ्या अर्थाने पारमार्थिक वैभव बनवून आज तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. श्रीरामपूरचा जो जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला, त्या सोहळ्यात सुद्धा 7 दिवस तालुक्यातली सगळीच टाळकरी भजनी मंडळ येत होती. 84 गावची भजनी येत होती. पण अखंड भजनाची सेवा कुणी चालू ठेवली असेल तर निपाणीच्या विद्यार्थ्यांनी चालू ठेवली. याच्यासाठी खरं म्हणजे यांचं कौतुक आहे. तुम्ही आज बघा, आज वातावरणच वेगळं दिसतं. रोज वेगळ्या रंगाचा वेश, अगदी सारखा गणवेश. आपण रोज येणाऱ्या महाराज मंडळींकडनं, कीर्तनकार मंडळींकडनं त्या सर्वांचं कौतुक ऐकलंय. आज आपल्याला आपल्या पोरांचं कौतुक करायचं. आणि म्हणून सर्व टाळकरी मंडळी विशेषत्वाने पायी दिंडी सोहळा कसा पायी दिंडी सोहळ्याची सर्वच मंडळी यादी कुठे गेली. मग पायी दिंडी सोहळ्याचे सर्वच, त्यामध्ये वीरभद्र भजनी मंडळ, वीरभद्र महिला भजनी मंडळ, वीरभद्र मंदिरातील सर्व भगत मंडळींनी त्या दिवशीच कीर्तन झाल्यानंतर आम्ही सांगितलं भगत किती आम्हाला आधार देऊन आहेत. चालू कीर्तनात पाऊस सुरू झाला होता त्या दिवशी. आणि परिसरातले सर्व ग्रामस्थ, भाविक, सर्व तरुण मंडळ, सप्ताहाचे जे मुख्य आयोजक वीरभद्र पायी दिंडी सोहळा आणि हरिपाठ तरुण मित्र मंडळ, त्यामध्ये आदरणीय एकनाथ नाना राऊत, आदरणीय पाटील नाना राऊत, आदरणीय ज्ञानेश्वर मौली कोरोळे, अशोक थोरात, संभाजी गायधने, बाबासाहेब काळे, ज्ञानेश्वर खाडे, जबाजी राऊत, रावसाहेब खाडे, वसंत राऊत, रावसाहेब राऊत, दत्तू पाटील गायधने, कैलास खाडे, राजेंद्र पवार, ही सर्व पायी दिंडी सोहळ्याची मुख्य कमिटी मंडळी की ज्यांना बरोबर घेऊन आम्ही सप्ताहाची पहिली बैठक घेतो. आणि ही सर्व नियोजन करणारी आणि या नियोजनाला सहकार्य करणारी गावातील आपण सर्वच प्रभुप्रिय श्रोते, सज्जन आणि भाविक मंडळी. आपल्या उत्सवाला 2-3 निमित्त आहेत. पहिलं निमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. भगवान दत्तात्रय भगवंताच्या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने. दुसरं एक निमित्त आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा. आज सबंध महाराष्ट्र ज्या तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन करतो, ती गाथा ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाली ते जगद्गुरु तुकोबारायांचे निष्ठावान सेवक आणि गाथ्याचे लेखक संत श्रेष्ठ जगनाडे महाराजांची पुण्यतिथी. हा सुद्धा आपल्या सप्ताहाचा एक उत्सव आणि आजच पुण्यतिथी उत्सव सुद्धा आहे. चालू काळामध्ये योगीराज सद्गुरु श्री गंगाधरीजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सुद्धा आहे. आणि अशी बरीच निमित्त एकत्र येऊन खऱ्या अर्थाने आपण हा सप्ताह सर्वांगाने सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो. या सप्ताहाला 7 दिवस ज्यांची गायनाची सेवा लाभली, महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचे आचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य बाळासाहेबजी महाराज पवार, दुसरे आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य काशीनाथजी महाराज टेकाळे, मृदंगाची सेवा ज्यांनी 8 दिवस आपल्याला दिली आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण गुरुवर्य आदेशजी महाराज गाभरे,
ज्यांची नित्य उपस्थिती या सप्ताहाला सेवेमध्ये मिळाली, आदरणीय गुरुवर्य अकोलकर महाराज, आज ज्यांची विशेष मृदंग सेवा प्राप्त झाली, आदरणीय ओंकार महाराज काशी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेली मंडळी, वडाळा महादेवची आलेली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मातापूरहून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. राऊत वस्ती वडाळा महादेव आणि राऊत वस्तीची भजनी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. मातापूरची मंडळी आज आलेली आहेत. नेवासा तालुक्यातून बरीच मंडळी आज या उत्सवाकरता आलेली आहेत. ज्यांचं कीर्तन आपण मध्यंतरीच्या काळात श्रवण केलं, आदरणीय गुरुवर्य पंढरीनाथ महाराज पगार भाऊ, त्यांचे बंधू आदरणीय पगार महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. त्यानंतर बेलापूरहून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. श्रीरामपूरचा जो सप्ताह गेल्या दिवसापूर्वी पार पडला, त्या सप्ताहाची जी मुख्य कमिटी आणि मुख्य बैठक ज्यांच्या खांद्यावरती होती आणि त्या सप्ताहाचं सर्वांगीण धावपळीचं नियोजन ज्या श्रीरामपूरच्या तरुण मित्र परिवारानं केलं, श्रीरामपूरचं नवोदय मित्र मंडळ सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरात आधी करून पंचक्रोशीतून गावगावहून आलेली सगळीच मंडळी, आदरणीय कमलाकरजी इंगळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला साऊंड सिस्टीम ऑपरेट करताना जे दिसत आहे त्यांचा थोडक्यात परिचय जर सांगायचा झाला, त्यांची साऊंड सिस्टीम म्हणजे ते वारकरी संप्रदायाचे मान्यवर कीर्तनकार वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांचे वैयक्तिक आणि खाजगी सल्लागार तथा बाबा महाराज सातारकरांचे विशेष सिस्टीम ऑपरेटर. एकदा जेव्हा बाबा महाराज सातारकरांचं अमेरिकेतील भारतीयांनी तिथं कीर्तन आयोजित केलं होतं अमेरिकेमध्ये, त्यावेळी बाबा महाराजांनी अमेरिकेतल्या भारतीयांना ज्यावेळी तारीख दिली, त्यावेळी बाबा महाराजांनी सांगितलं, मी जेवण तुमचं कर, मी पाणी तुमचं पी, मी कपडे तुमचे घालन, पण सिस्टीम ही मी वापरल. विमानानं इंगळे पाटलांची सिस्टीम ही अमेरिकेला होती. बाबा महाराजांची आणि आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि 7 दिवस अगदी 24 तास ज्यांची साऊंड सिस्टीम आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली, आदरणीय संतोष भाऊ तुळसे, फोटोची सेवा देणारे त्यांचेच बंधू तुळसे बंधू, आधी करून अन्नदान करणारे सर्व दाते, संत पूजन देणारे सर्व संत पूजक, आणि मग अन्नदानाच्या रूपाने, स्वच्छतेच्या रूपाने, भजनाच्या रूपाने, सर्वच रूपानं सेवा करणारी सर्वच आपण सेवाधारी मंडळी. आता मी जर प्रत्येकालाच नावानिशी, आता जर मी सगळ्यांना ओळखतो, तुम्ही जे आता माझ्या समोर बसलेले आहात, तुम्हाला एकमेकांना माहिती नाही तुम्ही कोण कोण कुठून आले, पण मला माहिती आहे कोण कोण कुठून आले. आज इथे बऱ्याच गावचे भजनी आलेले आहेत, बऱ्याच गावचे सप्ताहाचे संयोजक आलेले आहेत, बऱ्याच गावचे राजकीय मंडळी आलेली आहेत, बऱ्याच गावचे उद्योजक सुद्धा आलेले आहेत, व्यापारी सुद्धा आलेले आहेत, नोकरदार सुद्धा आलेले आहेत. तुम्ही एकमेकांना ओळखत नाही, पण मी तुम्हाला नावा गावांविषयी नाही, तुमच्या घराच्या उंबऱ्या सकट ओळखतो. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. कोण आले याची मला पूर्ण जाणीव आहे, मला पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्याच उपस्थितीविषयी खऱ्या अर्थाने हा उत्सव सुरू आहे. रोजचे मोबाईलवरती व्हिडिओ पाहण्याकरता आपल्याला जे मिळत होते, साहिल थोरात कुठे गेला,
साहिल सगळे व्हिडिओ तयार करायचे. हा आपल्यात एक 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 फिराय गरजच राहिली नाही महाराज कोणाची आता. खरं म्हणजे ही गोष्ट आता छाती ठोकून बोलायसारखी वाटायला लागली. आवश्यकताच पडत नाही बाहेरून कुणाला बोलवण्याची करून घेण्याची. आपल्यामध्ये आपली सगळी मंडळी तयार झाली. आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद खऱ्या अर्थाने थोडे. अगदी मोजका वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. कीर्तन संपायला फक्त 25 मिनिटं बाकी. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, मी अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर अगदी सहज सोपा सांगितला. आता याच्या पुढे मला ज्या कामाकरता मी उभा आहे मला ते काम करायचं आणि बरोबर अख्ख्या 30 मिनिटात मी ते काम करून घेतो. 20 मिनिटांमध्ये. आता राहिलेल्या वेळेमध्ये फक्त आपण अभंगावर अगदी धावता विचार करू आणि अगदी वेळेमध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आजची सेवा ही जागराची सेवा आहे, उपांत्य दिवसाची सेवा आहे, मागणीची सेवा आहे. खरं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांकडे क्षमेची अपेक्षा करतात. मागणी करण्याचे 2-3 कक्ष आहेत. माझं काम संपलंय सप्ताह. आता काहीतरी आलं तरी काही अडचण बघ ना येईल का बघत हा म्हटलं आपण जरा गोळी पोचू. ऐका, मागण्याच्या 2-3 शृंखला इकडे लक्ष द्या. जो सेवक असतो तो अधिकारानं मागतो. मुलगी नात्याच्या संबंधानं मागते. बरोबर का? सेवक सेवेच्या आधारानं मागतो. मुलगी नात्याच्या आधारानं मागते आणि भक्त भक्तीच्या आधारानं मागतात. ज्याने महिनाभर सेवा केली आहे, नोकरी केली आहे, तो पगार मागताना महिनाभराच्या सेवेला आधार धरतो आणि मग म्हणतो महिनाभर काम केलंय, पगार द्या. आणि तो दिला पाहिजे, वेळेवर दिला पाहिजे. मुलगी असते ना, ती संबंधाच्या नात्यातून मागणी करते. बापाकडे पैसे मागताना पोरीला सेवा करण्याची किंवा आरती ओवाळण्याची नागरबत्ती लावायची गरज नाहीये. सरळ म्हणते मला शाळेत जायचंय, शाळेत जाण्याकरता मला एवढ्या एवढ्या वस्तू पाहिजे, अमुक अमुक खरेदी करायचंय, मला 5,000 रुपये द्या. मुलगी बापाकडे मागणी करते, ती संबंधातून मागणी करते, नात्यातून मागणी करते. आणि भक्त देवाकडे मागणी करतात, संत संतांकडे, संत देवाकडे मागणी करतात, ते भक्तीच्या आधाराने मागणी करतात. करावी ते
तुमचे प्रयत्न. बरं, हे सगळ्यांना कळत नाही असंही नाही, सगळ्यांना कळतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कळतं सगळ्यांना, पण त्याला आकार द्यायला बाकी सर्वांना जमत नाही. कृतीने गोष्टी प्राप्त करता येतात, पण त्याला योग्य आयाम देता येत नाही. आता मला आपल्याला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. खरं इथे दोनही मृदंगाचार्य मृदंग वाजवत आहेत. खरं म्हणजे मृदंग वाजवायचा असतो. दोनही मृदंगाचार्य मृदंग वाजवतात. 5-5, 8-8, 10-10 वर्ष यांनी शिक्षण घेऊन प्रत्येक अंगाने मृदंगाचं शिक्षण घेतलंय. मला फक्त एवढं सांगा, तुम्हाला मृदंग वाजवता येणार नाही का? कुणी आता जर मी एखाद्याला म्हटलं मृदंग वाजवा, तर तो मृदंग वाजणार नाही का? काय बोलतो कळतं? मी जर म्हटलं उठा आणि वाजवा, तो वाजणार नाही का? तो वाजल, मृदंग वाजल, पण मृदंग वाजणं वेगळं आणि मृदंग वाजवणं वेगळं. तसं मागता येणं वेगळं आणि मागणी करण्याचं ज्ञान असणं वेगळं. कोणाकडं मागावं, काय मागावं, कोणाची उपयुक्तता काय जाणावी, ही उपयुक्तता तुकोबाराय जाणतात. आपल्या पारमार्थिक वैभवाची योग्यता तपासण्याकरता ज्ञानोबरायांच्या समोर जातात आणि प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्या शरणात.
तुमच्या प्रेमाने नम्र केलं. वाचूपर्यंत हा आमच्या सारख्याच्या घरात कधी पडत नाही. पण हे ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांची खऱ्या अर्थाने उपकार आणि त्यांच्या सेवेचंही काय तोडकं मोडकं फळ. बोली लेकुरी वेडी वाकुळी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज. चालू आहे टिप टिप पाऊस चालू आहे. 2 मिनिटात आपल्याला काही सत्कार करायचे होते, पण आता ते सत्कार करण्यात काही शहाणपण नाही, कारण पाऊस टिप टिप करून वाढतोय. प्रसादही सर्वांना घ्यायचा आहे, म्हणून आधी काय आता विलंब करत नाही. थोडक्यामध्ये 2-3 मिनिटात सगळं मिटवून करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हे करावं की नाही करावं, योग्य की अयोग्य, हा नाही विचारीला अधिकार ना तुला. महाराज सगळं आहे, आता परत हे करण्यासाठी शक्यता नाही, म्हणून विनंती एवढे तुका म्हणे ज्ञानेश्वरा. राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. अभंग आधार म्हणून पडला. आणि आता आपण कीर्तन आटोक्त घेतोय, कारण वेळ ही जवळजवळ आपली नियमाने सुद्धा फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे. उद्या आपल्या सप्ताहाची सांगता देवगड संस्थानचे उत्तराधिकारी परमपूजनीय गुरुवर्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं होणार आहे. बरोबर 9:30 वाजता कीर्तन सुरू होईल. बरोबर 9:30 वाजता 9:30 वाजता कीर्तन सुरू होईल, म्हणजे आपण 9:30ला घरातनं निघायचं, मग 10ला निघायचं. 9:30ला घरातनं निघायचं नाही, 9:30ला इथं सगळे उद्या हजर पाहिजे. मोठे साधू आपल्या गावात येतात, तर त्या साधूच्या अगोदर आपण गेलं पाहिजे, की त्या साधूची खऱ्या अर्थानं पूजा आहे. साधूच्या नंतर यायचं नसतं, साधूच्या अगोदर यायचंय. स्वामीजींच्या अगोदर आपण सर्वांनी इथे यायचंय. अगदी मोजका वेळ, आणि तो पण ओढताळ करून आपल्याला मिळालेला आहे, कारण कुंभमेळ्याला स्वामीजी काही दिवसांना जाणार आहेत. फक्त आपल्यासाठी तारीख थोडी पुढे ढकलली आहे, हे लक्षात ठेवा बरं का. स्वामीजी कुंभमेळ्यात जाणार होते, मातापूरकर मंडळींना कल्पना आहे, कुंभमेळ्यात जाणार आहेत, फक्त आपल्या निपाणीच्या सप्ताहामुळे काही दिवस पुढे ढकलले. आपल्यासाठी त्यांनी कुंभमेळ्याची तारीख पुढे ढकलली आहे, मग किमान आपण त्यासाठी उद्या वेळेवर यायला पाहिजे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. उद्या स्वामीजींचं 9:30 वाजता आगमन होणार आहे.